की मी चमत्कार करत नाही, तर भक्तांना असं म्हणण्याची अजिबातच गरज नाही की तो चमत्कार करतो म्हणून. प्रश्न जो तुमचा भाग आहे, ज्याच्यावर आत्ता माझं एक पुस्तक येते बुवाबाजीवर 200-250 पानाचं, की जे बाबा स्वतः असं म्हणतात की मी चमत्कार करत नाही आणि त्यांचे भक्तही असं म्हणतात की बाबा चमत्कार करत नाहीत, तरी फार मोठ्या संख्येने तुम्ही म्हणला तसे लोक त्यांच्याकडे जातात. हे लोक त्यांच्याकडे का जातात असं जर तुम्ही त्यांना विचारलं, तर ते असं म्हणतील की आम्हाला आनंद वाटतो. त्यांना तुम्ही विचारलं की तुम्हाला कसला आनंद वाटतो, ते असं म्हणतील की आम्हाला समाधान वाटतं. त्यांना तुम्ही असं विचारलं की समाधान वाटतं म्हणजे काय, ते असं म्हणतील की याच्यामुळे आमचं आध्यात्मिक कल्याण होतं. मग तुम्ही जर असं विचारलं की अहो त्या बाबांच्याकडे जाऊन तुमचं आध्यात्मिक कल्याण होतं याचा पुरावा काय, तर मग ते पुढं हसून उलट प्रश्न आपल्यालाच असं विचारतात की याचा पुरावा मागायचा नसतो. तुम्ही पुरावा मागता का की आईवडिलांच्यावर तुमचा श्रद्धा असते त्याचा पुरावा मागता, गुरूंनी तुम्हाला शिकवलं त्याचा पुरावा मागता, आईन्स्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत तुम्हाला कळला आहे का त्याचा पुरावा मागता. बुवाबाजीच्या प्रक्रियेमध्ये ही महत्त्वाची गोष्ट आहे की पुरावा मागायचा नाही आणि माझं कल्याण आहे असं मंडळी त्याच्यामध्ये गृहीत धरत असतात. आणि या ठिकाणी एका मानसिक गुलामगिरीची सुरुवात होती, जो अंधश्रद्धेमधला सगळ्यात घातक भाग आहे. पण भारतीय विशेष करून हिंदू अध्यात्म शास्त्राचा जो मुख्य भाग आहे एक, तो आहे भक्तियोग. त्याच्यामध्ये अशा प्रकारचा पुरावा न मागता श्रद्धा ठेवण्याला मोठा बळ दिलेला आहे त्याच्यामध्ये. तर ह्या भक्तियोगाच्या संकल्पनेला जर काही मोठ्या संख्येने त्या धर्माला मानणारे लोक शरण जात असतील, इतर धर्मावर आपण येऊच, पण त्या धर्माला